या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। सकाळी 7 पासून CSMT परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। तिसऱ्या दिवशी आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची गर्दी, ओबीसीतून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी, आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस, वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी, तर जरांगे मात्र बेमुदत आंदोलनावर ठाम। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक, उपसमितीचे सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी दाखल होण्यास सुरुवात, बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईकडे रवाना, पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करून अजितदादा मुंबईच्या दिशेने निघाले। उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणाला बसायला हवं, पण ते भाजपच्या दबावाखाली आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव, संजय राऊत यांचा हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही, जरांगे हिंदूंमध्ये फूट पाडताय, रोहित पवार यांच्याकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद, नितेश राणे यांचा दावा। मुंबईकरांना वेठीस जाणं चुकीचं, मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक ही मिळालेली नाही, EWS आरक्षण हे खरं मराठ्यांचं आरक्षण, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर, गणेशोत्सवानिमित्त शिंदेसह कुटुंब 2 दिवस दरेगावी असणार मुक्कामी। एकनाथ शिंदे दरेगावात यज्ञ करण्यासाठी जाऊन बसले, शिंदेंनी दरेगावात स्वतःला घेतलंय कोंडून, संजय राऊत यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं सलग दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, यासाठी प्रयत्न करा, भाजपची कामगिरी ही विधानसभेप्रमाणे असायला हवी, अमित शहा यांच्या भाजपच्या नेत्यांना सूचना। मुंबईमधल्या गणेश मंडळांना राज ठाकरे यांची भेट, GSB गणेश मंडळामध्ये राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांचीही घडली भेट। मुंबईमध्ये JP नड्डा यांच्याकडून आता बाप्पाचं दर्शन, मुंबईमधील चंद्रलोक सोसायटीमधील बाप्पाचं JP नड्डा यांनी घेतलं दर्शन। राज्यभरात आज 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप, अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, नागपूरमध्ये कोणत्याही तलावात किंवा नदीमध्ये विसर्जन करता येणार नाही। अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन, प्रियाची कॅन्सर सोबतची झुंज अपयशी, वयाच्या 38व्या वर्षी घेतला प्रियानं अखेरचा श्वास। 24 तासात 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे झालंय नुकसान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 11 मिलीमीटर पावसाची नोंद। पंतप्रधान मोदी 7 वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बैठक पडली पार, तर बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।